आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यातली सगळ्यात फेमस भाजी, ती म्हणजे कटुर्ले. ही भाजी ही पावसाळ्यातच अवेलेबल होते आणि ही खूप न्यूट्रिशियस भाजी आहे आपल्या शरीरासाठी. बऱ्याच ठिकाणी याला कटुर्ले म्हणतात, करटुले पण म्हणतात, बऱ्याच ठिकाणी कंटोला पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. तर सगळ्यात आधी असे छोटे छोटे कटुर्ले मी बाजारातून विकत घेतले होते. जास्त मोठे नाही घ्यायचे, छोटे छोटे घ्यायचे, त्यामध्ये बिया पण निघतात. अशा पद्धतीने सेंटरला एकदा कट करून घ्यायचं आणि त्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी असं बारीक कट करून घेतलं आहे. याने काय होतं, शिजायला पण वेळ लागत नाही आणि बारीक तुकडे केल्याने कटुर्ले शिजतातही लवकर. आणि ह्या सीझनमधली सगळ्यात पौष्टिक कोणतीही फवारणी न केलेली भाजी म्हणजे ही कटुर्ल्याची भाजी. त्यानंतर मी पाणी टाकून स्वच्छ कटुर्ले धुवून घेतले. खलबत्त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, जिरं हे सगळं कांडून मी मसाला तयार करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान बारीक असा मसाला कांडून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं जिरं आणि कांदा आणि कढीपत्ता. कांदा मी 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे घेतले आहेत. हे साधारणतः मी पाव किलो कटुर्ले घेतले होते. कांदा मी थोडा जास्तच टाकला आहे. कांद्याने टेस्ट खूप छान लागते आणि जास्तच टाकायचा कांदा, खूप टेस्टी बनते ही भाजी. त्यानंतर कांदा लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये हा काढलेला मसाला टाकून दिला आणि मिक्स करून घेतलं. सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे. नंतर त्यामध्ये ॲड करायचं मीठ हे मसाल्यातच टाकायचं. भाजीची टेस्ट खूप छान लागते यामुळे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्याने मसाले जळणारही नाही आणि तेल सुटेपर्यंत मसाले शिजू द्यायचे. 5 मिनटं मसाले हे शिजल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे आपण बारीक कट केलेले जे कटुर्ले होते हे त्यामध्ये ॲड करायचे. कधीकधी मोठ्या कटुर्ल्यांमध्ये बिया पण निघतात, तर त्या बिया आपण जेव्हा पाण्याने धुतो त्या निघून जातात. कटुर्ले टाकल्यानंतर सगळी भाजी ही मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी शिजू द्यायची. जास्त वेळही नाही लागत, 10 ते 15 मिनटात भाजी शिजून जाते. तुम्ही बघू शकतात भाजी किती छान झाली आहे आणि या भाजीची टेस्टही खूप छान लागते. फक्त या रेनी सीझनमध्येच ही भाजी अवेलेबल होते. तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते ही भाजी आणि खूप पौष्टिकही आहे. एन्जॉय. बाय बाय.